चला तर मग एक शांत जागा निवडा. डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. परत दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. प्रत्येक श्वासासोबत तुमचं शरीर सैल करत चला. परत तिसरा श्वास घ्या. हळूहळू सोडा. खांदे, पाठ, चेहरा सगळं मोकळं होऊ द्या. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा. तुम्ही या क्षणी पूर्णपणे सुरक्षित आहात. तुम्ही या क्षणी पूर्णपणे सुरक्षित आहात. आता आपलं लक्ष आपल्या हृदयाकडे वळवा. एक हात हृदयावर ठेवून कल्पना करा, आपल्या हृदयात एक सुंदर सोनेरी प्रकाश उजळत आहे. श्वासासोबत तो प्रकाश वाढत आहे आणि संपूर्ण शरीरात तो पसरत आहे. हा प्रकाश म्हणजे आभार. आता मनातल्या मनात मनापासून म्हणा, मी माझ्या शरीरासाठी आभारी आहे, कारण ते दररोज माझ्यासाठी काम करतं. मी माझ्या श्वासासाठी आभारी आहे, कारण तो श्वास मला जिवंत ठेवतो. मी माझ्या हृदयासाठी आभारी आहे, कारण ते मला प्रेम करायला शिकवतं. त्यातून भावना व्यक्त होतात. मी माझ्या चुका, माझं वाढणं, माझा संघर्ष यासाठी आभारी आहे, कारण त्यातून मी खूप काही शिकले. मी स्वतःसाठी आभारी आहे, कारण मी जशी आहे तशी सुंदर आहे. आता त्या लोकांना आठवा ज्यांनी तुमच्या जीवनात प्रेम आणि आधार दिला. आई वडिलांबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी प्रेमाने वाढवलं, चांगले संस्कार दिले. मित्रांबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी मला समजून घेतलं, वेळोवेळी मदत केली. गुरूंबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी चांगलं जीवन जगण्यास शिकवलं. नातेवाईक, ओळखीचे, अनोळखी ज्यांनी मला काही न सांगता आशीर्वाद दिले, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आभारी आहे, कारण ती प्रत्येक व्यक्ती माझ्या आयुष्याचा भाग आहे. त्यांचं योगदान माझ्यासाठी अनमोल आहे. मी माझ्या आठवणींसाठी आभारी आहे, कारण त्यांनी मला हसवलं, रडवलं आणि खूप काही शिकवलं. मी माझ्या जीवनातील कठीण काळासाठी आभारी आहे, कारण त्यामुळे मी अजून मजबूत झाले आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला झाला. मी येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी आभारी आहे, कारण तो एक नवीन संधी घेऊन येतो आणि मी त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करते. मनातल्या मनात मनापासून 3 वेळा म्हणा, माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. त्या उगवत्या सूर्यासाठी, त्या थंड वाऱ्यासाठी, पक्ष्यांचे आवाज, मातीचा गंध, झाडांची सावली या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे, कारण निसर्ग आहे म्हणून माझं जीवन आहे, आपलं जीवन आहे. आता कल्पना करा, या आभाराच्या ऊर्जेचा एक प्रकाश आपल्या हृदयातून निघतोय, हळूहळू पसरतोय तुमच्या घरात, समाजात, देशात आणि संपूर्ण पृथ्वी तलावर. तो सर्वांपर्यंत पोचतोय आणि तो सर्वांना गवसतोय. परत या, आपल्या श्वासाकडे लक्ष द्या, आपल्या हालचालींकडे लक्ष द्या. एक हलकं स्मित हास्य ठेवा आणि मनात म्हणा, मी या क्षणासाठी आभारी आहे. मला जे काही मिळालं त्या सर्व गोष्टींसाठी मी आभारी आहे. परमात्म्याचे, ब्रह्मांडाचे मी मनापासून आभारी आहे. त्याबद्दल थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू. डोळे उघडू शकता. चला, या ध्यानात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभारी आहे.
चला, आजचा आपला मॅजिक लास्ट डे आहे, कारण हा मॅजिक इतका छान झाला यावेळेचा. कारण मला तुम्ही 3-4 जरी असेल तरी मला 3-4 हजार लोकांप्रमाणे येते. त्यामुळे मी माझा 100% दिलेलेच आहे आणि तुमच्यातही तो बदल झालेलाच आहे. चला, तर मग आजचं आपला कालचं जे होतं ते सगळ्यांनी 10 पॉइंट लिहिलेत. याच्या आधी कधी तुम्ही विचार केला होता का स्वतःबद्दल? नाही. आणि आपण मिरर मध्ये तेच शिकणार आहोत. जितकं दुसऱ्यांना तुमच्या शक्तीची गरज आहे त्याच्यापेक्षा स्वतःला त्या शक्तीची जास्त गरज, आणि तेच आपण विसरतो, तेच आपल्या लक्षात राहत नाही. तेच आपण मिरर मध्ये शिकणार. तर उद्यापासून मिरर होतंय याच वेळेला, सकाळी हेल्थ मिरर घ्यायचं उद्यापासून. चला, तर आज आपण संपवायचं आहे आपल्याला. आता इथं आज मी सगळं सांगणार आहे तुम्हाला की आता हे 28 अभ्यास झाले, तर हे 28 अभ्यास आपण करायचे कसे. तुम्ही म्हणा आता 28 अभ्यास रोज रोज कसे करायचे, मग कोणता अभ्यास महत्वाचा आहे, कोणता अभ्यास तो रोज केला पाहिजे, बाकीचे कधी करायचे, ते सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला, तर आजचा आपला 28वा दिवस, जादूचे स्मरण. म्हणजे जी काही जादू शिकलोय आपण, जादू म्हणजे काय, कृतज्ञतेची शक्ती. जादू म्हटलं की पटकन इथं डोक्यात आलं पाहिजे कृतज्ञतेची शक्ती, ग्रॅटिट्यूड. त्या जादूचे स्मरण कसं ठेवू शकतो आपण, किंवा कसं ठेवायला पाहिजे रोज, ते इथं लेखिका आता सांगतात. जादूबाबत एक गोष्ट आहे, तुम्हाला माहीत असायला हवी की ती तुमच्या सभोवताली सर्वत्र आहे, नाहीतर ती तुमच्यासाठी अदृश्य होऊन राहते. जे तुम्हाला माहित असायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला विश्वास पाहिजे की ती तुमच्या सभोवताली आहे, वर आहे, खाली आहे, बाजूला आहे, पाठीमाग आहे, उजव्या साईडला आहे, डाव्या साईडला आहे, सगळीकडे आहे. जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही आणि तुम्ही म्हटला की जादू नाहीये, तर ती तुमच्यासाठी नाहीये, मग ती अदृश्यच राहणार. ती तुम्हाला जादू कधीही दिसणार नाही. आपण जादू बघतोय म्हणजे काय बघतोय, आपल्याला दिसतीये ती जादू. कशी दिसतीये, आपल्या इच्छांमधून. आपण जे काही व्यक्त करतोय, आपण जे काही बोलतोय, किंवा आपले विचार जे काही होत आहेत ते घडतंय, त्याला आपण जादू म्हणतोय. तर ते नाही घडलं म्हणजे जादू नाही ना. तर तुम्ही त्याच्यावर विश्वासच नाही ठेवला की जादू आहे, तर ती जादू कशी दिसणार. तर तुम्हाला इथं विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. प्रत्येक दिवस हा एकमेवाद्वितीय असतो. एक दिवस दुसऱ्या दिवसासारखा कधीच नसतो. प्रत्येक दिवशी घडणाऱ्या चांगल्या घटना या नेहमीच वेगळ्या असतात. ठीक आहे, आपलं डेली रुटीन आपण रोजचं तेच 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 करतो, तरी सुद्धा त्यातून काहीतरी एक अशी गोष्ट वेगळी झालेली असतेच आपल्या आयुष्यात, पण ते आपण बघत नाही. तर आजपासून बघण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. सतत बदलणाऱ्या असतात, म्हणून जेव्हा काल घडलेल्या वरदानांची जादूमय आठवण करता तेव्हा ती प्रत्येक वेळी वेगळी असते. तर इथं काय करायचं, लेखिकेला म्हणायचं की आज तुम्हाला काल जास्त मागं नाही जायचं, इथं फक्त काल जायचं, एकच दिवस मागं जायचं. इथं काल काय तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं झालं त्याबद्दल आज थँक्यू म्हणायचं, कारण काल जे झालेलं आहे ते तुमच्यासाठी वरदान आहे, कारण तो तुमचा अनुभव आहे, तुमच्या आयुष्यामध्ये ती झालेली गोष्ट आहे, म्हणजे ते तुमच्या वरदानामध्ये ऍड झालेलं आहे. तर त्या लगेच झालेल्या वरदानासाठी लगेच आज त्याबद्दल थँक्यू म्हणायचंच. म्हणजे तुम्ही लगेच जादूचे स्मरण करताय, तुम्हाला लक्षात आहे जादू होती आणि त्याच्यावर विश्वास आहे, म्हणून तुम्हाला ते पटकन आठवतं. भले ही मोजणी तुम्ही किती वेळा केली तरी तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेची जादू कायमस्वरूपी ठेवायची असेल तर जादूचे स्मरण करणं या शक्तिशाली कृतीचं आचरण करणं आवश्यक आहे. आता तुमच्या कोणत्याही इच्छा असोत किंवा भविष्यातील तुमच्या कोणत्याही इच्छा असोत,
ही जादूची कृती तुमच्या संपूर्ण आयुष्यात सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली कृती ठरणार आहे. म्हणजे जादूचे स्मरण ही कृती आपल्याला रोज करायची, एक दिवसही चुकवायचं नाही. काल दिवसभरात आपल्या बाबतीत कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या किंवा त्या ईश्वराने दिलेल्या देणग्याच आहेत, आपल्यासाठी वरदानच आहेत, तर अशा गोष्टींचे स्मरण करणं महत्वाचं आहे आपल्यासाठी. या गोष्टी आठवायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे काल जेव्हा तुम्ही सकाळी जागे झाला तेव्हापासून दिवसाची सुरुवात कशी झाली ते आठवा. तिथून सुरुवात करायचं, पण ते आज करायचंय काल झालेल्या गोष्टींबद्दल. नंतर दिवसभरात सकाळी, दुपारी, संध्याकाळी, झोपेपर्यंत, रात्री कोणते महत्वाचे प्रसंग तुमच्या आयुष्यात घडले ते आठवा. या वरदानांची आठवण ही लीलया घडून येणारी गोष्ट असायला हवी, कारण काल घडलेल्या प्रसंगाची जाता जाता तुम्ही उजळणी करत आहात. या आठवणींना तुम्ही उजाळा देत असताना तुमच्या मनपटलावर वरदानांची गर्दी होईल आणि तुम्ही या जादूच्या कृतीची सुरुवात करता. तर एक स्वतःला विचारायची, काय तर काल कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या हे माइंडला सांगायचंय, म्हणजे ते हुडकायला सुरू करतं लगेच. ते बघतं, अच्छा हे चांगलं झालं का, हे चांगलं झालं का, हे मग ते बघणार. जोपर्यंत तुम्ही त्याला सांगणार नाही तोपर्यंत ते बघणार नाही. तर तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की कोणती गोष्ट चांगली घडली. एकदा का तुम्ही हा प्रश्न मनाला विचारलात की तुमचं मन लगेचच त्याचं उत्तर शोधायला सुरू करतो. काल तुम्हाला कोणती महत्वाची बातमी कळली का, आता हे इतके सगळे दिलेले आहेत इथं, तुम्ही कसं ते शोधायचंय, तर यातलं कोणतंही तुम्ही शोधू शकता. हे पण लेखिकेने इथं सिंपल करून दिलेलं आहे आपल्याला की ते शोधायचे कसे कालचे वरदान. तर पहिलं दिलंय, काल तुम्हाला कोणती महत्वाची बातमी कळली का, कळली असेल तर ते आठवायचं, त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. नंतर जादूने तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली का, अचानक तुम्हाला हवी असते आणि कोणीतरी आणून दिलं किंवा तेच समोर दिसलं, ते विकत घेतली गेली, असं काही घडलं का, किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण झाली का, जादूने अनपेक्षितरित्या तुम्हाला पैसे मिळाले का, तुम्हाला विशेष आनंदी वाटलं का, खूप दिवस काहीच खबर बात नसलेल्या तुमच्या मित्राची माहिती तुम्हाला कळली का, तुमच्या कामाला कोणी दाद दिली का, त्याने किंवा तिने तुमची स्तुती केली का, त्याने किंवा तिने तुमच्यासाठी प्रशंसोद्गार काढले का, तुमचा प्रश्न सोडवायला कोणी मदत केली का, का तुम्ही कुणाला मदत केली, तुम्ही ज्यामुळे थरारून गेला होतात असा तुमचा एखादा प्रकल्प किंवा काम पूर्ण झालं आहे का, किंवा अशा काही नव्या कामाला तुम्ही सुरुवात केली आहे का की जे खूप दिवस तुमचं राहून गेलं होतं. तुम्ही तुमचे आवडते पदार्थ खाल्लेत का काल, एखाद्या चांगल्या चित्रपटाला गेला होतात का, तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळाली का, एखादी समस्या सुटली का तुमची, एखाद्या बरोबरची भेट फलदायी ठरली का, कुणाबरोबर तरी चांगल्या प्रकारे वेळ घालवलात का तुम्ही, कुणाबरोबर तरी महत्वाच्या गोष्टीवर बोललात का तुम्ही, किंवा जी गोष्ट तुम्हाला अगदी मनापासून करायची होती ती करण्यासंबंधी काही नियोजन केलं का तुम्ही. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याला रिलेट करायच्या काल जे आपल्या आयुष्यात झालं असेल त्यांना, आणि आपल्या आयुष्यात काय झालं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. जादूचे स्मरण करा आणि काल घडलेल्या चांगल्या गोष्टींची यादी करा, तुमच्या वहीमध्ये लिहा. काल घडलेल्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करा आणि तुमचं समाधान होईपर्यंत घडलेल्या जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आठवा.
वरदान ठरलेल्या या गोष्टी लहान असू द्या नाहीतर मोठ्या, प्रश्न आकाराचा नाही, तर त्या अशा किती चांगल्या गोष्टी तुम्हाला सापडल्या आणि त्या प्रत्येकाबद्दल तुम्हाला किती कृतज्ञता वाटली हे महत्वाचं आहे. म्हणजे इथं आपल्याला त्या गोष्टी किती आहेत हे नाही मोजायचं. तुम्हाला त्या गोष्टींमुळे आतून किती आनंद वाटला, किती कृतज्ञता वाटली, किती छान फील झालं तुम्हाला ते महत्वाचं आहे. आणि ते होईपर्यंत त्या गोष्टी मोजायच्या. त्या सगळ्या गोष्टी आठवून झाल्या आणि त्यांची नोंद केलीत की त्या प्रत्येकाबद्दल सहजतेने कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. आज ही जादू केल्यानंतर तुम्हाला यानंतर जर ही कृती करायची असेल तर ती एकत्रितपणे करा. म्हणजे काही दिवस ही वरदाने लिहून काढा किंवा काही दिवस ती फक्त आठवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आता इथून पुढं ठीक आहे, तुम्ही अभ्यास करत होता म्हणून तुम्ही आता रोज वरदान लिहिले असणार आहे, पण आता इथून पुढं तुम्हाला जर रोज वरदान लिहायला जमत नसेल तर कमीत कमी इथं आठवायचं आणि थँक्यू म्हणायचं. जेव्हा जमेल त्या दिवशी लिहायचं. लिहिलं तर चांगलंच आहे, पण नाही जमेल तर ठीक आहे, पण कमीत कमी उठल्याबरोबर वरदान आठवायचं, विसरायचं नाहीये. रोजची कृती आहे. वरदानांची मोजदाद करणे ही रोजची कृती आहे, ह्याला नाही विसरायचं. म्हणजे इथं तुम्ही या वरदानांचा धावता आढावा घेणारी एक यादी बनवू शकता किंवा या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते हे सविस्तरपणे तुम्ही लिहून काढू शकता किंवा मनातल्या मनात बोलू शकता. काल घडलेल्या चांगल्या घटना या एवढ्या प्रमाणात सापडायलाच हव्यात असं काही नाही. 10 सापडायला हव्यात असंही काही नाहीये इथं ह्या जादूच्या स्मरणमध्ये. आपण वरदानामध्ये 10 आपल्याला कंपल्सरी लिहिणं गरजेचं आहे, पण इथं जादूच्या स्मरणमध्ये 10च तुम्हाला सापडायला पाहिजे असं काही नाही. 2 सापडती, 5 सापडती, 6 सापडती, 7 तरी चालेल, पण ते मोजण्याचा प्रयत्न करायचा आहे, ते शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण प्रत्येक दिवस हा वेगळा असतो, पण तरीही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस वरदानाने आणि चांगल्या गोष्टींनी काठोकाठ भरलेला असतो, याची खात्री मी तुम्हाला देऊ शकते. आणि जेव्हा तुम्ही याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी डोळे उघडाल तेव्हा तुम्ही तुमचं अंतःकरण जीवनातील जादूसाठी खुलं कराल आणि तुमचं जीवन भव्य, उदात्त आणि तुम्हाला विपुल प्रमाणात गोष्टी मिळतील. इथं हा लेसन संपवलेला आहे. तर शेवटचं वाक्य जिथून लेखिकेने त्या वाक्याला, लेसनला, या मॅजिकला जिथून सुरुवात केली होती ते पहिलं वाक्य काय होतं? जो कृतज्ञता व्यक्त करतो त्याला आणखी दिलं जातं आणि त्याला किंवा ते विपुल प्रमाणात मिळतं. आणि जो कृतज्ञता व्यक्त करत नाही त्याच्याकडे अथवा तिच्याकडे जे काही आहे तेही हिरावून घेतलं जातं. म्हणजे ज्या वाक्याने मॅजिक सुरू झालेलं आहे त्याच वाक्याने मॅजिक संपवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल कृतज्ञता आहे त्या गोष्टी तुमच्याजवळ टिकणार, वाढणार, आणि ज्या गोष्टीबद्दल नाही त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जाणार, मग ते काही असू देत. जादूचे कायम स्मरण करा, ती तुमच्यासाठी नेहमी तयार आहे आणि ती तुमच्या सर्वत्र आहे. हे जादूचे स्मरणचा आजचा आपला लेसन संपलेला आहे. इथं फक्त हेच आहे की तुम्हाला आज आठवायची कालची गोष्ट, जास्त मागं जायचं नाही आपल्याला, फक्त काल घडलेल्या गोष्टी आज आठवायच्या आहेत. म्हणजे तुम्ही आज तुमचा वर्तमान चांगला करणार आहात. तुम्ही तुमच्या वर्तमानात राहण्याचं जे स्किल आहे ते तुम्ही शिकताय ह्या जादूच्या स्मरणे. तर आता आपल्याला इथे समरी बघायची, सारांश बघायचा आहे, लेखिकेने दिलेला आहे तो, की तुमचा आता पुढचा भविष्यकाळ कसा असेल. आता हे मॅजिक तुम्ही आता शिकला वर्तमान काळात, तर आता भविष्यामध्ये ते जादू कशी वापरायची ते इथे सांगितलंय. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. कृतज्ञता हे जादूचं साधन तुमच्यासाठी आहे आणि ते नेहमी तुमच्या सोबत आहे आणि त्याच्या साह्याने तुम्हाला तुमचं आयुष्य अविश्वसनीय वाटेल असं घडवायचं आहे. म्हणजे
भविष्यासाठी लेखिकेने काय करायचं ते सांगितलं. म्हणजेच पुढं आता हा मॅजिक संपल्यानंतर काय करायचं आपल्याला. या पुस्तकात दिलेल्या जादूच्या कृतीचं आचरण करून तुम्ही त्याचा पाया तर घातलेला आहात. आता कृतज्ञतेच्या साह्याने तुमच्या आयुष्यरूपी इमारतीवर अनेक मजले तुम्हाला बांधायचे आहेत. पाया बसला आता तुमचा. तुम्हाला मेन बेस माहीत झाला आता की काय करायचं. आता तुम्हाला त्याच्यावरती मजले रचायचे आहेत. तुमचं आयुष्य असंच उंच होत जाईल. इतकं उंच अगदी तुम्ही आकाशातल्या तारांना सुद्धा स्पर्श कराल. कृतज्ञतेच्या साह्याने गाठणाऱ्या उंचीला शेवट नसतो आणि जादूने अद्भुत अनुभवही कधी संपत नाहीत. या विश्वातल्या ताऱ्यांप्रमाणेच ते अनंत आहेत. म्हणजे आयुष्यात ज्या जादू आहेत त्या अनंत आहेत, त्या कधीच संपणार नाहीयेत. तर फक्त आपल्याला इथं विश्वास ठेवायचा आहे की त्या नेहमी आहेत आपल्यासाठी. कृतज्ञतेने बोलणं सौजन्याचं आणि आनंदाचंच असतं. कृतज्ञतेचं आचरण हे नेहमी उदार आणि उदात्तच असतं. पण कृतज्ञतेने जगणं म्हणजे स्वर्गाला स्पर्श करण्यासारखं असतं. म्हणजे इथं आपण म्हणतो ना, मेल्यानंतर स्वर्गात जायचंय. कोण बघितलंय तिथं जाऊन तुम्ही स्वर्गात गेला कुठं गेला. इथं तुम्हाला स्वर्गात असल्यासारखं जगता आलं पाहिजे. तुम्हाला इथं स्वर्ग अनुभवायचा आहे. तर हा स्वर्ग तुम्ही तेव्हा अनुभवू शकता जेव्हा तुम्हाला कृतज्ञता काय आहे हे कळतं. म्हणजे रोज जेव्हा तुम्ही कृतज्ञतेचं आचरण करता तेव्हा तुम्ही इथंच स्वर्ग अनुभवता. गेल्यानंतर स्वर्ग माहित नाही आपल्याला, कारण रोज आपल्या आयुष्यामध्ये जादू घडते. त्यामध्ये स्वर्गापेक्षा काही कमी नाहीये. म्हणजे इथं लेखिकेला हेच म्हणायचंय की रोज जादूचे स्मरण हे झालंच पाहिजे. कृतज्ञतेचा तुम्ही घातलेला पाया भक्कम ठेवणं हा इथून पुढे जाण्याचा आदर्श मार्ग आहे. आता त्याला हे करायचं नाही, तो भक्कम तसाच राहिला पाहिजे. यानंतर हळूहळू तुमच्या भावनेची खोलता वाढवत नेऊन तुम्हाला कृतज्ञतेची बांधणी करून ते अजून मजबूत करायचंय. तुम्ही जितकं जास्त कृतज्ञतेचं आचरण कराल तितकं ती खोलवर रुजलेली तुम्ही पाहाल आणि जितकी ती भावना तुमच्या अंतःकरणात खोलवर पोचली आहे हे तुम्हाला जाणवेल, तेव्हा तिच्यासाठी असा तुम्हाला फारसा वेळ लागणार नाही आणि ती आता तुमच्यासाठी काम करायला सुरू करेल. कृतज्ञतेचा तुम्ही सध्या बांधलेला हा भक्कम पाया कायम ठेवायचा असेल तर हा आधार आणखी बळकट करायचा असेल तर तुम्हाला ह्या जादूच्या कृतींचा मेळ घालावा लागेल. म्हणजे कोणती कृती कशी करायची, कोणती कृती कोणत्या वेळेस करायची किंवा कोणत्या पद्धतीने करायची, तर इथं लेखिकेने ते सांगितलेलं. आठवड्यातले 3 दिवस जादूचे स्मरण करा आणि त्यानंतर राहिलेले जे आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही नातेसंबंध करू शकता, पैसा करू शकता किंवा जे तुम्हाला गरज आहे ते करू शकता. आठवड्यातले 4 दिवस जादूचे स्मरण करा किंवा जादूचे स्मरण आठवड्यातले 7 दिवस सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे आपल्याला इथं हेच म्हणायचंय की जादूचे स्मरण हे आपल्याला रोज करायचंय. 7 दिवस तर 7 दिवस. आठवड्यातले जे दिवस धरणं आपण सोमवार ते रविवार. म्हणजे मी आता तुम्हाला हे डिटेल पूर्ण देईन की कोणता अभ्यास कोणत्या वेळी किती करायचा. आपल्याला निवडून 5 आणि 7च अभ्यास करायचे 28 अभ्यासपैकी. सगळे अभ्यास आपोआप जुळून येतात. मग तर तुमच्या आयुष्यातील तुमचा आनंद, आरोग्य, नातेसंबंध, तुमचा व्यवसाय, पैसा, तुमच्या मालकीच्या ज्या भौतिक गोष्टी आहेत या सगळ्या महत्वाच्या क्षेत्रामधील जादू कायम राहावी म्हणून या प्रत्येक क्षेत्रासाठी आठवड्यातून एकदा तुम्ही काही विशिष्ट जादूच्या कृती करू शकता. म्हणजे इथं आपल्याला हे करायचंय की आपल्याला ज्या ह्या गोष्टी आहेत वेगळ्या त्याच्यासाठी जेव्हा त्याची गरज लागेल तेव्हा करायचंय. ते रोजच करायला पाहिजे असं नाहीये. तर रोज करण्याची गोष्ट कुठली सांगते मी, लिहून घ्या. मग
आता हे लेखिकेने त्यांच्याप्रमाणे सांगितले, पण इतकं आपल्याला तसंच व्हायला पाहिजे असं काही गरज नाही. लिहून घ्या. सगळ्यात आधी पहिला जो लेसन होता आपले जादूचे वरदान आणि वरदानांची मोजदाद आणि जादूचा दगड, ह्या 2 कृती कंपल्सरी. मग जेव्हा आपण वरदानांची मोजदाद करतोय तेव्हा आपला तो पहिला लेसन आहे जादुई सकाळ, ते कंपल्सरी त्याच्यात येणारच, ते आपोआपच होणार. मग तो लेसन त्याच्यात कव्हर होणार. त्याच्यानंतर आपण जो बाकीचे पाहिले, पैसा, हेल्थ, मॅम हा, वरदानांची मोजदाद आणि जादूचा दगड, वरदानांची मोजदाद आणि जादूचा दगड हे कंपल्सरी आहे. त्याच्यात जादुई सकाळ आली, जादूचा दिवस आला, दोन्ही आलं त्याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही सकाळ वरदानांची मोजदाद करताय तेव्हा वरदान मोजल्यानंतर दिवसभरात ज्या चांगल्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत किंवा झालेल्या आहेत हे इमॅजिनेशन करून त्याबद्दलही थँक्यू म्हणायचं. त्या गोष्टी काय 2-3 असू शकतात तुमच्या, तर ते सकाळच्या वेळेस हे 4 अभ्यास सकाळच्या वेळेस होतात. ते सहज होतात, त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर आलं जादूची कांडी. जादूची कांडी, हृदयस्थ जादू हे दोन्ही एकसारखंच आहे. मग तुम्ही जादूची कांडी जेव्हा फिरवणार आहात तेव्हा तुम्ही हृदयस्थ जादूप्रमाणेच ते बोलायचं आहे आणि वाचायचं आहे, जे काही मी आता कृतज्ञतेची शक्ती देते ते. तर हे 2 लेसन सेमच आहेत, त्याला वेगळं करायची गरज नाही. ते झाले. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा हेल्थ, मनी आणि इच्छांचे 3 लेसन, हेल्थचे 3 लेसन आणि मनीचे 3 लेसन, हे जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हाच करायचे. ते रोज नाही केले तरी चालतात. जेव्हा ज्या दिवशी मनीची गरज आहे त्या दिवशी मनी करा, ज्या दिवशी हेल्थ वाटतं त्या दिवशी हेल्थ करा. तर हे ज्या ज्या दिवशी करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर महत्वाचं आहे जादूचा आरसा. जादूचा आरसा कंपल्सरी रोज करायचा आहे. आणि जादूचे स्मरण रोज करायचं. बघा, म्हणजे रोज करायचं काय आहे? वरदानांची मोजदाद, जादूचा दगड, जादूची सकाळ, जादूचा दिवस हे, आणि जादूचा आरसा आणि जादूचे स्मरण. 7 गोष्टी रोज करायच्या. 6 गोष्टी होते ना, 6 या 7 गोष्टी होते. प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण, जेव्हा तुम्ही बाहेर जाता, जेव्हा काम झालं तुमचं तर तेव्हा तुम्ही करू शकता. जादूचे धुलीकण, जादूची कांडी आणि हृदयस्थ जादू हे 3 लेसन एकसारखेच आहेत. थोडेफार ते तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला जे आठवेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. जादूचे धुलीकण हे कंपल्सरी जेवताना करायचंच. जेवताना थँक्यू म्हणायचंच. तुम्ही जे काही बनवून ठेवलेलं आहात, जे काही पाणी आहे आपलं, जे काही आपण खाणार आहात त्याच्यावरती जादूच्या धुलीकणाचा शिडकावा हा करायचा. तर जादूचे धुलीकण हे सुद्धा तुम्ही रोजच्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड करा. मग ते खाण्यासाठी, ते खाणं आणि पाणी त्या गोष्टीसाठी. तर म्हणजे रोजच्यासाठी 7 कृती आहेत आणि बाकीच्या तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही करू शकता. म्हणजे लेखिकेला इथं म्हणायचंय की जादूचा दगड हा रोज करायचाच आहे आणि जादूचे धुलीकण सुद्धा तुम्हाला रोज करायचे. हे झालं आपलं 28 दिवस कसे करायचे. आता लेखिका शेवटी काय सांगते की जादू कधीही संपत नाही. जादू नेहमी आहे आपल्या सोबत. तर तिला कसं तुम्ही ठेवायचंय,
आणि किंवा त्यांची इच्छा काय आहे की जी जादू कशी वापरली गेली पाहिजे ते इथे लेखिकेने सांगितले लास्ट. आपल्या जीवनातील प्रत्येक दिवशी मी कृतज्ञतेचं आचरण करते, पण दिवसभरात कोणत्याही प्रकारे कृतज्ञतेचं आचरण न करता यापूर्वी मी काही दिवस, महिने, वर्ष घालवली यावर माझा विश्वास बसत नाही. म्हणजे आपण पण हेच म्हणतो, मॅजिक शिकल्यानंतर हेच म्हणतो की माझ्या आयुष्यात आधी का नाही आलं मॅजिक. पण तसं म्हणून उपयोग नाही ना. त्यांनी जेव्हा संकेत दिला तेव्हाच इथं आलं मॅजिक करावं म्हणून. आज तुम्ही इथं आहात, कितीतरी लोक असे आहेत की अजून त्यांच्या आयुष्यात मॅजिक नाही आलेलं. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, पण आलेलं आहे त्याबद्दल थँक्यू. माझ्या आयुष्यामध्ये मॅजिक आलं त्याबद्दल थँक्यू. माझी एक फ्रेंड होती, तिचे 2 मुली त्या आमच्या बरोबर चायनाला होते आणि नंतर आता करोनामध्ये ना त्यांचे मिस्टर गेले तिचे. मग ती खूप हे झाली होती. तर तिच्यासाठी मग म्हणजे मी सारखं हे करत होते, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे असं. तर मग आम्ही हे मॅजिक सुरू केलं. तर मी तिला सहज म्हणलं की तू हे कर. तर ती लगेच हो म्हणाली आणि तिने केलं आणि नंतर ती काय म्हणली की खरंच माझ्या आयुष्यामध्ये मॅजिक आलं म्हणून मी आज स्टेबल आहे. म्हणजे तिच्याकडे बघून आपल्याला असं बिलकुल ती जाणवू सुद्धा देत नाही की तिच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं घडलेलं. आणि मग ती नेहमी काय म्हणते की आधी यायला पाहिजे होतं मॅजिक. नाही, तुला आत्ता गरज होती मॅजिकची म्हणून तुझ्या आयुष्यात आत्ता मॅजिक आलं, त्याबद्दल तू थँक्यू म्हण. बरोबर आहे, मग बरोबर आहे मॅडम म्हणे, ते पण बरोबर आहे. मी मॅजिक कधीच सोडणार नाही आणि मी मॅजिक रोज करणार. ती रोज करते. ती बिहारी आहे, त्यावेळेस मी हिंदी घेत होते मॅजिक. एकदम सुरुवातीला आम्ही 6 महिने हिंदीमध्ये घेतले, तर त्यावेळेस तिने हिंदीमध्ये केलं होतं. तर म्हणजे त्या निगेटिव्हिटी मध्ये आपण आपल्याला जायचं नाही की मॅजिक आधी का नाही आलं माझ्या आयुष्यात. आधी आलं जरी असतं तरी काय केलं असतं तुम्ही? काहीच केलं नसतं. कारण आधी आपण सिक्रेट खूप वाचलेलं आहे. कोणी कोणी मॅजिक सुद्धा वाचलं असेल, पण गेलं का इथं? नाही गेलं. वेळ आल्याशिवाय काही होत नाही. आज आपल्या आयुष्यात मॅजिक आलेलं आहे आणि ते मॅजिक मी समजले त्याबद्दल थँक्यू. मी पण त्या निगेटिव्हिटी मध्ये कधी जात नाही. मला पण कधी कधी वाटतं 5-7 वर्षापूर्वी यायला पाहिजे होतं मॅजिक माझ्या आयुष्यात. उपयोग नाही ना, कारण त्यावेळेस त्याचा इम्पॉर्टन्सच कळला नसता. आलं जरी असतं तरी सुद्धा, कारण वाचलं ना, बुक वाचले ना, सिक्रेट वाचले नाही आधी. कुठं काय केलं त्याच्यावरती? काहीच नाही. आत्ता केलं ना, म्हणजे आत्ता ते गरज होती म्हणून आलं, म्हणून ते आपल्याकडनं झालं. कारण आतून कुठून तरी इच्छा झाली की अशी गोष्ट माझ्या आयुष्यात पाहिजे ज्याने मी लोकांना आनंद देऊ शकेन. कसे लोक आनंदी कसे राहतात, कुठून जमतं त्यांना हे, कुठून काय असं आहे ते केल्याने आपण आनंदी राहू शकतो किंवा चांगलं राहू शकतो. कारण जेव्हा मी ज्योतिष केलं किंवा जेव्हा मी वास्तू केलं त्यावेळेस पण माझा हाच थॉट होता की आपण जे घर चांगलं नाही, मग घर असंच आहे, मग घरच आहे, घरामुळेच असं निगेटिव्हिटी येते, मग हे होतं ते होतं, आपण घराला दोष देत बसतो आणि घर आपल्याला तसं म्हणतो. मग त्या घरातले दोष आपण काढू शकतो का? म्हणजे त्या घरातल्या दोषांसाठी आपण वास्तू करावी असं वाटलं मला, मी वास्तू केली. त्यावेळेस पण तोच थॉट होता माझा, आता मी जे करते त्यावेळेस पण सेमच थॉट आहे, पण ते सगळं वेगळं आहे, हे सगळं वेगळं. जिथं ते आहे तिथं हे नाही आहे, आणि हे जिथं आहे तिथं ते नाही चालणार. कारण जेव्हा मग मला पूर्ण, जेव्हा मी वास्तू शिकले आणि जेव्हा माझ्या आयुष्यात मॅजिक आलं, त्याला मी का समजू शकले, कारण जेव्हा मी वास्तू केलं, आत्ताच केलं मी ऍडव्हान्स वालं 4 वर्षापूर्वी, त्याच्या आधी फक्त बेसिक झालं होतं. तर त्यावेळेस सर म्हटले, आपके मन को कभी गिरने मत देना. ते ती गोष्ट मला किती दिवस कळलीच नाही, म्हणजे नेमकं काय आपले मन को गिरने मत देना म्हणजे नेमकं काय.
मग माझ्या लक्षात आलं की मन को गिरनेमध्ये ना म्हणजे निगेटिव्ह नाही विचार करायचा, मग डिप्रेशन मध्ये नाही जायचं, एकच एक निगेटिव्ह गोष्ट नाही घेऊन बसायची किंवा हे नाही करायचं. आणि त्यांनी हेच सांगितलं की वास्तू जेव्हा तुम्ही करता किंवा एखाद्याच्या घरात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमचं 50% वर माइंड काम करतं आणि तिथून पुढं वास्तू काम करणार. म्हणजे शेवटी कुठं आलं मग? आत्ता जिथं आहे तिथंच आलो ना. म्हणजे मी एवढं सगळं फिरून परत कुठं आले? जे मेन आहे, जे ओरिजिन आहे, जी अध्यात्म म्हणतो आपण, ऍक्च्युली फक्त देवदेव करणं म्हणजे अध्यात्म का नाही? अध्यात्म म्हणजे काय? आपल्याला आतून आनंद वाटला पाहिजे, आतून शांती वाटली पाहिजे, आतून समाधान वाटलं पाहिजे. मग ती कोणतीही गोष्ट असू दे, त्याला स्पिरिच्युअलिटी म्हणायचं. स्पिरिच्युअलिटीची जी डेफिनेशन असेल ना इथं, ती बदलायची आता आपल्याला. स्पिरिच्युअलिटीची डेफिनेशन आहे समाधान, शांती, आनंद. मग तो तुम्हाला कोणत्या गोष्टीतनं मिळतोय? ती तुमच्यासाठी स्पिरिच्युअलिटी. मग ते तुम्ही मंत्र म्हणण्याने मिळते तुम्हाला, ठीक आहे, तुमची ती स्पिरिच्युअलिटी. कुणाला दुसऱ्याचं काही केल्याने, कुणाला त्यांनी कसं कुठला अजून काय केल्याने मिळत असेल तर ती त्यांच्यासाठी स्पिरिच्युअलिटी. तर जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की शेवटी काम कुठं करायचंय आपल्याला? इथं करायचंय. बाहेर वास्तूमध्ये हे बदलून ते बदलून होणार, ते पण होणार, पण ते कधी होणार? जेव्हा तुमचा विश्वास असेल. तुमचा विश्वासच नसेल, मग विश्वास आला कुठून? मग शेवटी इथंच आहे ना, इथूनच येणार ना तो. इथूनच जर ते नाही आलं तर होणार कसं का? जेव्हा तुम्ही कोणत्याही वास्तूमध्ये जाता तर तिथं गेल्यानंतर तुमच्या आतमध्ये इतकं शुद्ध पाहिजे, तुम्ही इतकं शुद्ध तुमचं हे पाहिजे, तिथं गेल्यानंतर तिथल्या व्हायब्रेशन वरून तुम्हाला कळलं पाहिजे 50% की त्या वास्तूमध्ये काय आहे. आणि त्याच्या पुढं मग बाकीचं तुम्ही जे बघणार त्याला वास्तू द्यायची असते. मग इथं जे करतोय आपण ते तेच आहे की इथं जे करतोय आपण माइंड मॅनेजमेंट आहे. माइंड मॅनेजमेंट, माइंड मॅनेजमेंट नाही, आपण लक्षच देत नाही त्याकडे. की आपल्याला ते लक्षातच येत नाही की हे बदलायचं इथं आहे आपल्याला सगळं, ते विसरतो आपण. पण आपण कधी कधी जगाच्या धावपळीत गुंतून गेलो आणि कृतज्ञतेचे आचरण करायला विसरलो तर बघा काय होतंय, तर कालांतराने जादू नाहीशी होते. माझ्या आयुष्यात मी या जादूचं पुरेसं आचरण करते हे जाणून घ्यायला की मला त्यामध्ये वाढ करणं आवश्यक आहे. हा मार्गदर्शक म्हणून माझ्या जीवनाकडे मी काळजीपूर्वकपणे पाहते आणि मला त्या जर तितकासा आनंद वाटत नाही हे जाणवलं तर मी कृतज्ञतेच्या आचरणामध्ये वाढ करते. जगताना काही विशिष्ट क्षेत्रामध्ये मला काही समस्या उद्भवायला लागल्या असं वाटलं तर लगेच मी त्या क्षेत्रामध्ये कृतज्ञतेच्या जादूमय आचरणात वाढ करते. म्हणजे तुम्हाला इथून पुढं आता तुमचं तुम्हाला लक्षात येणारच किंवा आलं पाहिजे की कुठं काय समस्या येते, कुठून काय होतंय, तर तिथं आपलं कृतज्ञता कमी पडते. हे क्लिअर गोष्ट लक्षात ठेवायची. तिथं काहीही करायचं नाहीये बाकी तुम्हाला, फक्त कृतज्ञता व्यक्त करायची. मग बघा जादू कशी घडते ते. फसव्या दिसण्याकडे आता मी डोळे झाक करू शकत नाही. त्याऐवजी प्रत्येक परिस्थितीतील चांगुलपणाचा शोध मी घेते आणि ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनापासून करते. कारण मला माहित असतं की तो तिथे असतो, म्हणजे जादू तिथे असते. म्हणूनच त्यानंतर धुलाचे वलय जसे हवेत विरून जाते तशा नको असलेल्या गोष्टी जादूने नाहीशा होतात. कारण मला माहित आहे ते जादूने नाहीशा कशा करायच्या, मग ते आपोआप होतात नाहीशा जेव्हा मी कृतज्ञतेचं आचरण सुरू करते तेव्हा. जेव्हा मी लहान सहान गोष्टींसाठी आभार मानू लागले तेव्हा मी अधिक कृतज्ञ झाले आणि माझ्या औदार्य देखील
वाढ झाली. असं घडण्याचं कारण म्हणजे आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो, त्यात वाढ होत राहते. तुम्ही जेव्हा आयुष्यातल्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तोही मोठ्या प्रमाणावर निर्माण होत राहतो. माझ्या आयुष्यात काहीही घडलं तरी मी जेव्हा कृतज्ञता व्यक्त करायला शिकले तेव्हा निरनिराळ्या संधी मला उपलब्ध होऊ लागल्या. नातेसंबंध सुधारले, वाढू लागले, अगदी पैशांचा सुद्धा ओघ सुरू झाला. आणि हे कशाने झालं? म्हणजे कृतज्ञता आपण करतो म्हणजे काय करतो? त्या गोष्टीकडे लक्ष देतो, त्या गोष्टीला आपुलकी दाखवतो, त्या गोष्टीबद्दल प्रेम दाखवतो. आणि ज्या गोष्टीकडे आपलं लक्ष असतं त्याच्यामध्ये मग आपल्याला कळतं की ते कसं वापरायला पाहिजे, काय करायला पाहिजे. मग त्याला आपण स्वच्छ ठेवू, मग त्याला उपयोग करू. त्याचा उपयोग जर तुम्ही तुमच्या आयुष्यात केला तरच ते वाढणार आहे ना. मग पैसा तुम्हाला वाढवायचा असेल तर पैसा घेऊन बसून नाही चालणार आहे तुम्हाला, तो दिला गेला पाहिजे तर तो येणार आहे. तो जो दिलाच गेला नाही तर तो येणार पण नाहीये. म्हणजे कृतज्ञतेच्या आचरणाने तुम्ही या विश्वाचा अचूक असा सिद्धांताचा वापर करत आहात आणि हे विश्वाने तुम्हाला दिलेली देणगी आहे आणि तुम्ही तिचा वापर करावा आणि तुमच्या आयुष्यात प्रगती करावी म्हणूनच ती अस्तित्वात आहे. आणि तो सिद्धांत म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. विश्वाचा नियम म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे तुम्ही जो विचार करताय ते तुम्हाला मिळणार. मग निगेटिव्ह का पॉझिटिव्ह हे तुमच्या हातात आहे. ते देणार आहे, त्याला फक्त देणं माहित आहे. तो पॉझिटिव्ह देतो का निगेटिव्ह देतो हे त्याला माहित नाहीये. तुम्ही जे मागताय ते तुम्हाला देणार. मग ते पॉझिटिव्ह मागायचं का निगेटिव्ह मागायचं तुमच्या हातात. त्याला फक्त देणं माहित आहे. विश्व आणि तुम्ही कृतज्ञतेच्या साहाय्याने तुम्ही जर एका विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचलात तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात अमर्याद विपुलता निर्माण होईल. या विश्वाशी किंवा तुम्हाला अधिक पसंत असलेल्या आत्म्याशी, परमेश्वराशी तुमचं नातं कसं आहे त्यानुसार तुम्ही कृतज्ञतेच्या या पातळीपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही या विश्वाचा तुमच्यापासून वेगळं काढून विचार करण्याची शक्यता आहे आणि तुम्ही जेव्हा असा विचार करता तेव्हा तुमच्यावर आकाशाकडे पहा. या अर्थी हे विश्व, परमेश्वर निश्चितपणे तुमच्या वरती आहे याचा अर्थ ते तुमच्या खालीही असणार आहे, मागेही असणार आहे, शेजारीही असणार आहे, प्रत्येक व्यक्तीत असणार आहे. याचाच अर्थ हे विश्व तुमच्यामध्ये सुद्धा असणार आहे. म्हणजे खाली आहे तसंच वर आहे. जेवढं वर आहे तेवढं खाली आहे. केवळ एवढ्या ज्ञानामुळे तुम्ही अनेक चमत्कार घडवू शकता. म्हणजे इथं तुम्हाला त्यावरती विश्वास ठेवण्याची ती जादू आहे, ती एक शक्ती आहे. मग त्याला तुम्ही युनिव्हर्स म्हणा, त्याला तुम्ही परमात्मा म्हणा, परमेश्वर म्हणा, भगवान म्हणा, काहीही म्हणा, ते सगळं एक आहे. ते सगळीकडे बाहेर आहे ह्याचा अर्थ ते तुमच्या आतमध्ये सुद्धा. हे विश्व तुमच्यातच सामावलेलं आहे. हे जेव्हा तुम्हाला समजतं ते अगदी तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला आणखी भरभरून आयुष्य देण्यासाठी, आरोग्य देण्यासाठी, आणखी प्रेम देण्यासाठी, आणखी सौंदर्य देण्यासाठी आणि तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट देण्यासाठी. हे जेव्हा तुम्हाला जाणवतं तेव्हा तुम्ही खरोखर अगदी मनापासून तुम्हाला आयुष्यात जी गोष्ट मिळाली आहे त्यासाठी या विश्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता आणि त्यातून तुमच्यात आणि या विश्वामध्ये एक वैयक्तिक छान नातेसंबंध तयार होतो. तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल या विश्वाप्रती तुम्हाला जेवढी जास्त कृतज्ञता असते तेव्हा तुमचे या विश्वाबरोबरचे संबंध जास्त घनिष्ठ होतात आणि तेव्हा कृतज्ञतेच्या जादूने तुम्ही अमर्याद विपुलतेच्या पातळीपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे इथं काय म्हणलंय की तुमचं एकदा युनिव्हर्स सोबत
कनेक्शन झालं की तुम्हाला कळलं तर तुम्ही अजून विपुलता तुमच्याकडे येऊ शकते. कृतज्ञतेच्या जादूसाठी तुम्ही तुमचं हृदय आणि मन खुलं ठेवा. त्यामुळे तुम्ही तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला स्पर्श करू शकता. तुम्ही या विश्वाचे मित्रच होऊन जाता. या पृथ्वीवरचे अमर्याद आशीर्वाद मिळवून देण्याचं तुम्ही एक माध्यम बनता. तुम्ही जेव्हा या विश्वाच्या निकट जाता तेव्हा तुमचे त्याच्याशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित होतात आणि विश्वाशी साधलेली ही जवळीक तुम्हाला जेव्हा तुमच्या मध्ये जाणवते त्या क्षणापासून हे जग तुमचं होतं. तुम्हाला त्याच्यात काहीही खराब दिसणारच नाही. हे जग सुंदरच दिसणार आहे कारण तुम्हाला माहित आहे हे जग त्यांनी बनवलेलं आहे. त्याच्यासाठी खराब बोलण्याचा प्रश्नच येत नाही आणि तुमच्या तोंडून ते जाणारच नाही कारण तुम्हाला माहित आहे ते कोणी बनवलंय आणि मग ते कोणी बनवलंय त्यासाठी जर तुम्ही निगेटिव्हिटी देत असाल ते त्यापर्यंत पोहोचणार. ते तुम्ही तसं करणारच नाही मग. आणि तिथं कोणतीच गोष्ट अशी राहत नाही जी तुम्ही असू शकत नाही किंवा तुम्हाला मिळू शकत नाही किंवा तुम्ही ती करू शकत नाही. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतात कारण युनिवर्स फक्त तुमच्यासाठी बसलेलं आहे. हे जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा हे सगळं जग बदलतं. सगळं जे काही दुःख आहे, जे काही नातेसंबंध खराब झालेले आहेत ते सगळे पूर्ववत होतात, छान होतात, तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात. प्रत्येक यशामागे जे असते ते असते कृतज्ञता. न्यूटन आणि आइन्स्टाईन यासारखे थोर वैज्ञानिक त्यांच्या कार्यातून सिद्ध केल्याप्रमाणे त्यांनी कृतज्ञता अनेक नव्या कल्पनांना आणि शोधांना दरवाजे खुले करते. म्हणजे ते कृतज्ञ होते म्हणून त्यांनी जे काही शोध केला, जे काही केलं ते वाढत गेलं, ते लोकांपर्यंत पोहोचलं. तसंच तुम्ही जे करणार आहात ते जर तुम्ही करत राहिला तर ते लोकांपर्यंत पोहोचतंय. ते तुम्ही जे जे देताय ते तुमच्यापर्यंत परत येणार आहे. तर लेखिकेला असं वाटतं की हे जे काही आहे ते शाळांमध्ये कृतज्ञता हा विषय अनिवार्य करावा. नवे शोध लावणारी, आपापसातील मतभेद करणारी किंवा युद्धांचा शेवट करणारी, जगामध्ये शांतता निर्माण करणारी अशी नवीन पिढी याच्यामुळे घडेल. तर त्या नवीन पिढीला हे शिकवा कृतज्ञता म्हणजे काय आहे. ज्या राष्ट्राचे नेते किंवा लोक सर्वात जास्त कृतज्ञ असतील त्यांचं भविष्य चांगलं असणार आहे. ज्या राष्ट्रातील लोक कृतज्ञता व्यक्त करतील त्या देशामध्ये आजार, रोगराई हे काहीही होणार नाही. तिथले उद्योगधंदे वाढतील, तिथला व्यवसाय वाढेल, तिथलं उत्पन्न वाढेल, तिथे आनंद आणि शांतताच निर्माण होईल. तिथं गरिबी तुम्हाला दिसणार नाही, कोणी भुकेला दिसणार नाही. तर कृतज्ञता जिथं आहे तिथं हे घडू शकतं. जितक्या जास्त लोकांना कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा शोध लागेल तितका तिचा जगभर प्रसार होत राहील आणि एकदा का तिच्या कक्षा रुंदावल्या की कृतज्ञतेची क्रांतीच घडून येईल. म्हणजे लेखिकेची अशी इच्छा आहे की ते मुलांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचलं पाहिजे. मुलांना ते कळलं पाहिजे की कृतज्ञता काय आहे किंवा ती कशी करायची, का करायची. मग त्यांच्यामध्ये जे काही आहे, कारण मुलांमध्ये काही जे आहे त्याकडे त्यांचं लक्ष नसतं. मग अजून पाहिजे, अजून पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. तर त्यांना ते कृतज्ञता कळली तर ते अजून त्यांच्यामध्ये शांती, आनंद निर्माण होईल. जादूला सतत तुमच्या सोबत ठेवा. तुम्ही जिथे जाल तिथे कृतज्ञतेला नेहमी बरोबर घेऊन जा. तुमची सर्व स्वप्न पूर्ण होण्यासाठी कृतज्ञतेची जादू तुमच्या भावभावनांमध्ये, तुम्हाला सामना कराव्या लागणाऱ्या प्रसंगामध्ये, तुमच्या कृतीमध्ये, जीवनातील परिस्थितीमध्ये पूर्णपणे भिजू द्या. पूर्णपणे भिनू द्या. भविष्यात तुमच्या जीवनात एखादा
आव्हानात्मक प्रसंग आला आणि त्याच्यावर तुम्हाला नियंत्रण करणं शक्य नाही असं जरी वाटलं आणि तुम्हाला जाणवतंय तिथं तुमचं नुकसान होतंय, हे जर तुम्हाला कळलं तर लगेच तिथं भीती वाटून घेण्यापेक्षा, चिंता वाटून घेण्यापेक्षा कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा उपयोग करायचा. आणि याशिवाय इतर प्रत्येक गोष्टीबद्दलही कृतज्ञता व्यक्त करायची. जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक आयुष्यातल्या भलेपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा आव्हानात्मक प्रसंगातील आजूबाजूच्या परिस्थितीने जादू घडून येते. म्हणजे इथं आता आम्ही तुम्हाला मार्ग दाखवलाय, लेखिकांचं हेच आहे. तर करायचा हा तुमचा प्रश्न आहे. आम्ही त्याला म्हणजेच माणसाला मार्ग दाखवलाय. आता त्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त करायची की कृतज्ञता व्यक्त करायची हा त्याचा प्रश्न. हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. म्हणजे आभारी आहे जादूचे शब्द नेहमी उच्चारा, मोठ्याने उच्चारा, मनातल्या मनात उच्चारा, हृदयातून उच्चारा, पण ते उच्चारा. कारण त्यांनी पण आजपासून यापुढे कृतज्ञता आणि तिची जादूची शक्ती कायम तुमच्या सोबत ठेवा. विपुलता, आनंद याने भरलेले जादूमय आयुष्य तुम्हाला मिळावं यासाठी काय करायला हवं? उत्तर तुमच्या ओठांवर आहे. ते तुमच्या हृदयात, अंतःकरणात दडलेलं आहे आणि तुम्ही कशा प्रकारे उच्चारता हे ऐकण्यासाठी ते तयार आहे. ते वाट पाहत आहे. उत्तर आहे जादू, कृतज्ञतेची जादू. रोंडा बर्न. तिथं हे बुक संपलेली आहे. म्हणजे शेवटी लेखिकेने हे सांगितलंय की तुम्ही यापुढेही, आता तुमचा पाया झालेला आहे पण आता त्याच्यातनं तुम्हाला खूप सारे मजले बांधायचे आहेत. म्हणजे खूप साऱ्या इच्छा पूर्ण करायच्या. मजले बांधणे म्हणजे काय? इच्छा पूर्ण करणे. जे आता तुम्हाला वाटतायत की नाही होईल की नाही काय माहित, त्या इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्या आणि त्या होणारच जर तुम्ही त्या डीप पर्यंत त्या कृतज्ञतेला तुम्ही करायला लागाल तर. तर इथं हे मॅजिक संपलेलं आहे. तर आता इथं सगळ्यांना टेस्ट आहे. मला इथं सगळ्यांनी आता व्हिडिओ ऑन करू शकाल तर ठीक आहे, नाही जरी केला तरी चालेल, पण मला थम्सअप द्यायचं आहे. ओके असेल तर यस असेल तर, नसेल तर असं करायचं. तर 12 प्रश्न आहेत ते तुम्हाला मी विचारणार आहे. पहिला, सकाळी उठल्याबरोबर आधी जेव्हा तुम्ही मॅजिक केला नव्हता तेव्हा निगेटिव्ह विचार यायचे, आता येत नाहीत. ओके, येस ना, यायचे ना सगळ्यांचा आहे ना? थम्सअप द्या सगळे. ओके, सविता मॅम पण ओके, मिनल मॅम, सुजाता मॅम, सुप्रिया मॅम ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जेव्हा आपण ओके ठीक आहे, जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्या मनात आधी हे होतं की बापरे आजचा दिवस कसा जाणार, आता माझं हे काम आहे, आज ते काम आहे, मग होईल का नाही पूर्ण, मग असं होईल का तसं होईल का, हे न विचार करता आता फक्त तुम्ही वरदानांची मोजदाद करता का? येस, ओके, गुड. ठीक आहे. तिसरा, तुमच्या हेल्थ विषयी जी काही निगेटिव्हिटी तुम्हाला वाटायची त्याच्यात सुधारणा झालेली आहे असं वाटतंय का? जाणवते का हेल्थ विषयी थोडं, की आधी कंटाळा यायचा किंवा नको जाऊ दे ना कशाला काम करायचं ते, पण आता तेच काम करायला तुम्हाला उत्साह वाटतोय? गुड. गायत्री मॅम पण ओके म्हणतायत, सविता मॅम ओके, गुड. नंतर पैसा, पैशाबद्दल जे काही निगेटिव्ह होतं तुमच्या आतमध्ये ते तुम्हाला आता लक्षात आलं आणि आता तुम्ही जास्त पैशाबद्दल कृतज्ञ आहात का पहिल्यापेक्षा? ओके, गुड. नंतर रिलेशनशिप विषयी आपण समोरच्याला नेहमी दोष देत होतो. आता जेव्हापासून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताय तेव्हापासून तुम्हाला त्या व्यक्तीमधले पॉझिटिव्ह पॉइंट दिसत आहेत का? गुड.
हे खूप महत्वाचं आहे. गुड. सुप्रिया मॅम पण येस. सविता मॅम येस. ओके. सुजाता मॅम येस. ओके. गुड. नंतर आता जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो म्हणजे इच्छा, आपल्या इच्छा घेऊया इथं. इच्छा आपण जेव्हा व्यक्त करत होतो याच्या आधी, तर आपल्याला असं जास्त वाटायचं नाही माझ्याकडनं होईल का नाही, मग पूर्ण होईल का नाही, मग असं होईल का, मग तसं होईल का. ते न करता आता कमीत कमी तुम्ही इच्छा व्यक्त करताय का, आणि तो त्या पूर्ण होणारच हा विश्वास वाटतोय का. गुड. येस. ओके. ओके. माझ्या होत आहेत. गुड. सुप्रिया मॅमच्या होत आहेत. ठीक आहे. आता सुप्रिया मॅम मॅजिक करून आता वर्ष वर्ष होत आहे त्यांना मॅजिक मध्ये आहेत त्या. गुड. सविता मॅमचे पण होत आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट आपलं, की आपल्याला जे काही कोणत्याही म्हणजे बाकीचे पण असू दे, बाहेर कुठं गेलं काही असलं की तिथं आपल्याला तिथून आपल्याला जास्त निगेटिव्हिटी यायची. आता कमीत कमी ठीक आहे, कोणी काही बोललं, बाहेर कुठं गेलो काही निगेटिव्ह दिसलं, तिथं कचराच पडलाय, मग तो हॉर्नच देतोय, मग असंच झालं तसंच झालं, हे जास्त विचार करण्याऐवजी तुम्ही आता ऍक्सेप्ट करता का त्या सिच्युएशनला आणि त्यातून पॉझिटिव्ह घेताय का. ओके. गुड. गुड. हे पण महत्वाचं आहे. ओके. सगळ्यांचंच येस आहे. गुड. म्हणजे सगळे इथं मॅजिक छान करत आहेत. मस्तच. निगेटिव्हिटी खूप कमी येते. यस. गुड. नंतर की आता आपण जेव्हा कुठंही सरकारी कामामध्ये जातो, जनरल जे काम आहेत ते, तिथं जर आपलं कोणी काम केलं नाही किंवा काही झालं तर तिथं आपण आधी म्हणायचं नाही हे बरोबरच नाही, मग सरकारला दोष देणं, मग वातावरणाला दोष देणं, मग ह्याला दोष देणं, मग त्याला दोष देणं, हे बंद झालं आहे का. गुड. खूप छान. गुड. धनश्री मॅमचं पण झालेलं आहे. गुड. मॅम आज खूप दिवसांनी जॉईन केला, पण आधी केलेलं आहे मॅजिक थोडं. ठीक आहे. चला मग नेक्स्ट लास्ट वाला, की आता आपण मॅजिक जे शिकलेलो आहोत त्याच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला असं वाटतंय का की हे मी नेहमी करतेय, म्हणजे रोज रोज करतेय आणि हे मी पुढेही रोज रोज करणार आहे. गुड. गुड. हे महत्वाचं आहे. चला तर सगळेच पास झालेले आहेत, सगळ्यांचंच यश आलेलं आहे. म्हणजे सगळ्यांनी यावेळेचं मॅजिक खूप छान रेकॉर्डिंग ऐकलेलं दिसतायत, केलेलं दिसतंय, त्यामुळे सगळ्यांचंच यश आलेलं आहे. रोजची सवय झालेली सवय आहे. झाली. यस. यस. रोजची म्हणजे सवय. मॅम पूर्वी असं हा. तुम्ही म्हणलात तसं निगेटिव्ह विचार पटकन यायचे, पण हा. आता असं जागरूकपणे याच्यात काय सकारात्मक आहे हे दृष्टिकोन बदललाय तो, बदललाय. आणि तेच ती तेच. सवय झाली आता, असं झालंय ते. हम्म. तेच आहे. हा. तेच तेच महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला सगळे म्हणतात की नाही तू विचार करू नको, निगेटिव्ह जास्त बोलू नको, जास्त हे करू नको, पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे किंवा चांगलं बोलायला पाहिजे, पण करायचं कसं हे नाही कोणी सांगत. ते सवयीमध्ये आणायचं कसं हे नाही कळत आपल्याला, आणि ते इथं आपण शिकलो, ते सवयीमध्ये आणायचं कसं. आणि एकदा का सवय झाली की ते आयुष्यभर चालते, मग ते नाही आपण काढू शकत, कारण ते आतून आलेले असते, ते सबकॉन्शियस माइंड मधून आलेलं असतं. आणि जेव्हा सबकॉन्शियस माइंड मधून येते तर ते कायम आपल्या सोबत राहतं, ते नाही सुटत मग आपल्याकडे. तर हे महत्वाचं आहे.